मंडळी, नमीने का काढली सुला आत्याची लायकी आणि एका शब्दात सुला आत्याला कसं गार केलं आणि धोंडीबाने कोणत्या अपमानाचा बदला घेण्यासाठी राजा आणि अवनीची रिसेप्शन पार्टी ठेवली, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये मिळणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर बघताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की प्लीज पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, एंटरटेनमेंटचा जबरदस्त डोस आणि मालिकांचे सगळ्यात आधी अपडेट घेऊन आली आहे तुमची लाडकी शिवानी साळुंके आणि तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा ट्विस्ट. तर मंडळी, जेव्हा राजा आणि अवनी दोघंही पोलीस स्टेशन मध्ये गेले होते त्यावेळी मात्र घरी खूप मोठी गडबड झालेली असते. धोंडीबा जेव्हा गावामध्ये चहा पित असतो त्यावेळी मोठ्या गर्वाने तो लोकांना सांगत असतो की माझ्या घरी सून आली आहे, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला आणि असं खूप कौतुकाने तो सांगत असतो. परंतु गावातील लोक त्याला नाव ठेवत असतात. गावातील लोक त्याला म्हणत असतात की अरे, तुमच्या घरी कधी बाई नांदूच शकत नाही, तुमचं घर पाहिलंय का, आणि तू तू तर दिवस आणि रात्र फक्त दारूवरच असतो. तुमच्या या परिस्थितीची जाणीव अख्ख्या गावाला आहे, त्यामुळे तुझ्या पोराचं लग्नच होऊ शकत नाही आणि झालं तरी ती मुलगी एक दिवसात घर सोडून निघून जाईल. जेव्हा गावातील लोक हे सगळं बोलत असतात तेव्हा धोंडीबाला फार वाईट वाटतं. धोंडीबाला वाटतं की आपल्या राजाने लग्न तर केलंय, पण लोकांना मात्र विश्वासच बसत नाहीये की आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय आणि माझी सून घरामध्ये आलीये. आता हे सगळं लोकांना कसं पटवून देऊ, कारण गोष्ट आता इगोवर आलेली असते. धोंडीबा आता त्याच विचारांमध्ये घरी आलेला असतो. नेमकं होतं असं की सुला आत्याला ही गोष्ट समजलेली असते की राजा आणि अवनी दोघही घरात नाहीये. जेव्हा ती धोंडीबाला येताना बघते तेव्हा सुला आत्या म्हणते की काय रे, झाली का तुझी सुनेची हाऊस, गेली ना तुझी सून पळून. तेव्हा धोंडीबा शॉक होतो आणि म्हणतो की तोंडाला येईल ते काय बोलतीयस. तेव्हा सुला आत्या म्हणते की अरे हो, तुझी सून घरामध्ये नाहीये, बघ जरा डोकून. आणि काल तर काय मोठ्या नाकाने कांदे सोलत होता की माझ्या घरी मी सून आणली, सून आणली, कुठं गेली तुझी सून. अरे, तुमच्या घरी बाई कधी नांदूच शकत नाही, तुमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभणारच नाही, माझा शाप खराच ठरला शेवटी. ती पोरगी एक दिवस सुद्धा तुमच्या घरात टिकली नाही असे आहात तुम्ही. धोंडीबाला खरंच वाटतं. धोंडीबा आता लगेच यशोधनला बोलावतो आणि म्हणतो की सुनबाई कुठे. यशोधन सांगतो की राजा आणि अवनी दोघही घरामध्ये नाहीये, खूप वेळ झालाय आणि राजा आणि अवनीचा फोनही लागत नाहीये. सुला आत्या म्हणते की बघितलं बघितलं, मी म्हंटले होते ना ती पोरगी पळून गेली म्हणून. यशोधन म्हणतो की अगं आत्या, काय बोलतेस, तोंडाला येईल ते, अगं गेले असतील दोघं कुठेतरी, एवढं काय त्यात. यशोधन असं म्हटल्यावर आता धोंडीबाला पावर येतो आणि तो सुला आत्याला म्हणतो की पहिल्यांदा ना तुझ्या घरातली आग लागलीये ना ती विझव. माझी पोरं काय करताय, माझी सून कुठे गेली यावर लक्ष ठेवण्यापेक्षा ना जरा तुझ्या घरावर लक्ष ठेव, तुझ्या घराचं भलं होईल. सुला आत्या त्याला बोलायला लागते तेवढाच आता धोंडीबा तिच्यावर धावून जातो आणि मग काय, मग सुला आत्या डायरेक्ट घरीच धूम ठोकते. यशोधन धोंडीबाला विचारत असतो की काय झालंय, तुम्ही जरा टेन्शन मध्ये दिसताय. तेव्हा मग धोंडीबा सांगू लागतो की मी आज जेव्हा गावात गेलो होतो आणि गावात सगळ्यांना सांगितलं की माझ्या राजाने लग्न केलंय, तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये. आता लागलाय ना आपल्या घराला बाईचा आशीर्वाद, मग लोक का म्हणताय की तुम्ही त्या लायकीचेच नाहीये म्हणून. यशोधन म्हणतो की जाऊ द्या ना, तुम्ही कुठे लोकांकडे लक्ष देताय, लोक बोलणारच काहीतरी. धोंडीबा म्हणतो की नाही नाही, परंतु मी आता गप्प बसणार नाही, या सगळ्या गावातल्या लोकांना दाखवून देणार आहे की माझ्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय, माझ्या राजाने लग्न केलंय आणि मला सून आली आहे, हे मी लोकांना दाखवूनच देणार. यशोधन म्हणतो की कसं दाखवणार आहात तुम्ही. तर धोंडीबा म्हणतो की ते काही नाही, आता आपल्याला राजा आणि अवनीच्या लग्नाचं जोरदार रिसेप्शन ठेवायचंय आणि तेही आपल्या घरी. हे ऐकल्यावर यशोधन म्हणतो की अहो तुम्ही काय बोलताय, एवढा पैसा आपण कुठून अरेंज करणार आहोत. धोंडीबा म्हणतो मला ते काहीच माहित नाही, मला फक्त गावातल्या लोकांना गाव जेवण द्यायचंय, त्यांना इथं जेवायला बोलवायचंय आणि राजा आणि अवनीला सगळ्यांसमोर उभं करून सांगायचंय की या दोघांनी खरंच लग्न केलंय आणि आमची सून आता इथे आमच्या घरात राहणार आहे. यशोधनला काय करावं ते कळत नसतं, कारण एवढे पैसेही नसतात, म्हणून तो धन्यासोबत आणि पाण्यासोबत बोलतो. तो त्यांना सांगतो की अण्णा म्हणत होते की आपल्याला रिसेप्शन ठेवायचंय राजा आणि अवनीच्या लग्नाचं, कारण गावातले लोक मान्य करायला तयारच नाहीये की राजाने लग्न केलंय आणि म्हणूनच त्यासाठी त्यांना गावाला गाव जेवण द्यायचंय. धन्या म्हणतो की मग ही चांगली कल्पना आहे ना.
यशोधन म्हणतो की अरे कल्पना चांगली आहे, परंतु मग पैशाचं काय करायचं? आपण एवढा पैसा कुठून अरेंज करणार? आणि आपण आयुष्यात पहिल्यांदा आपल्या घरासमोर काहीतरी कार्यक्रम करतोय. पाण्या म्हणतो की हे बघ यशोदा, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. पैशांचं आपण सगळे मिळून काहीतरी अरेंज करूया. थोडे पैसे तू लाव, थोडे पैसे मीही लावतो. यशोधन म्हणतो की अरे पण पैसे ऍडजस्ट करायला आपल्याकडे टाइम नाहीये. कारण अण्णांचं म्हणणं असं आहे की रात्रीच आपल्याला रिसेप्शन करायचंय. धने आणि पाण्या म्हणतो की हा हे जरा टफ तर आहे, परंतु अशक्य नाहीये यशोदा. आपण करूयात, आपण 100% करूयात. आपल्या घराला लागलेला शाप खोटा ठरलाय ना, मग आता आपल्या घरात वहिनी आली आहे, आपण वहिनीसाठी काहीही करू शकतो. यशोधन म्हणतो की चला मग आपण बोलत बसण्यापेक्षा आपण तयारीला लागूयात. यशोधन धन्याला आणि पाण्याला म्हणतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही राजा आणि अवनीसाठी पहिल्यांदा कपडे घेऊन या. अवनीला एखादी साडी घेऊन या आणि राजाला चांगला ड्रेस घेऊन या. आणि येताना जेवणाचं सामान त्यासोबत आचाराला सुद्धा घेऊन या. तर धन्या आणि पाण्या म्हणतो की ठीक आहे, आम्ही हे काम करतो. मग यशोधन म्हणतो की तोपर्यंत मी साऊंड सिस्टमचं बघतो आणि छोटंसं स्टेज वगैरे आपल्याला तयार करावं लागेल, त्याचंही मी बघतो. खुर्च्यांची अरेंजमेंट करतो. तोपर्यंत तुम्ही हे काम करून या. दोघंही आता निघून गेलेले असतात. यशोधनही त्याच्या कामाला लागलेला असतो. पण इकडे अवनी आणि राजाला मात्र तीळ मात्रही शंका नसते की घरी असा काही पराक्रम चालू आहे. तर मंडळी, मागच्या वेळी मी तुम्हाला अल्फा गुरुजी यांच्या AI मास्टर क्लास बद्दल सांगितलं होतं. आपल्या चॅनलवरून जवळजवळ 110 पालकांनी त्यांच्या मुलांसाठी हा कोर्स बुक केला होता. आणि मित्रांनो, आनंदाची बातमी ही आहे की यावेळी 5वी ते 12वी या वयोगटातील मुलांसाठी ते AI लर्निंग वेबिनार घेत आहे. आणि मित्रांनो, तो सुद्धा फ्री. हो मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. त्यांचा वेबिनार फ्री असणार आहे आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेत असणार आहे. त्यामध्ये मुलांना AI चा वापर करून अभ्यास कसा करायचा, स्वतःची ऑनलाईन इन्कम कशी जनरेट करायची, एवढंच नाही मित्रांनो, की ते जवळजवळ AI चे 50 पेक्षा जास्त टूल्स मुलांना फ्री मध्ये देणार आहेत. त्यामध्ये मुलांना डिजिटल सेफ्टी आणि सायबर सिक्युरिटी गायडन्स सुद्धा मिळणार आहे. एवढं सगळं मुलांना फ्री तर मिळणारच आहे, परंतु हा वेबिनार सुद्धा फ्री आहे. रजिस्ट्रेशनची लिंक ही मी कमेंट बॉक्स मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तुम्ही जाऊन लगेच तिथे रजिस्ट्रेशन करा आणि तुमच्या मुलाचं भविष्य सिक्युअर करा. आणि सगळ्यांसाठी चॅलेंज हे असतं की रात्रीच रिसेप्शन करायचं असतं आणि त्यांच्याकडे खूप थोडा टाइम उरलेला असतो. त्यामुळे सर्वजण अगदी जोमानेच काम सुरू करतात. कुंडीबाने तर एक जबाबदारी त्याला कोणी न देताही घेतलेली असते, ते म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांना आमंत्रण देणं की आमच्या घरी रिसेप्शन आहे, तुम्ही सगळ्यांनी जेवायला या. धोंडीबा अक्षरशः घराघरात जात असतो आणि म्हणत असतो की आमच्या घरी रिसेप्शन आहे, रिसेप्शनला या. 6 वाजल्यापासूनच त्याचं चालू झालेलं असतं आणि लोकांना कौतुकाने सांगत असतो. तेव्हा लोकही जरा विचार करत असतात की बापरे, खरंच याच्या घरी रिसेप्शन आहे की काय. धोंडीबा म्हणत असतो, विचार करू नका, सगळ्या कुटुंबासहित तुम्हाला जेवण करायला यायचंय. आणि मोठ्या उत्साहाने सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि लोकांची तोंड सुद्धा वाकडी झालेली असतात आणि लोक यासाठी बघायला येणार असतात की खरंच खरंच राजा आणि अवनीचं लग्न खरं खुरं आहे की नाही. यशोधनने आता स्टेजची वगैरे सगळी तयारी करून ठेवलेली असते. बाहेर खुर्च्या वगैरे मांडलेल्या असतात. तर सुला आत्याचं लक्षच असतं की यांच्या घरी नेमकं काय आहे. मग ती यशोधनला विचारते की काय रे यशा, या सगळ्या खुर्च्या, स्टेज, काय गंमत आहे. तेव्हा यशोधन म्हणतो की राजा आणि अवनीच्या लग्नाचं रिसेप्शन आहे, आम्ही रिसेप्शन पार्टी देतो सगळ्यांना, सगळ्या गावाला गाव जेवण घालतोय. तेव्हा सुला आत्या तर बघतच राहते. सुला आत्याला प्रचंड राग आलेला असतो, मनातून प्रचंड जळजळ होत असते. तर यशाचं हे बोलणं नमीने ऐकलेलं असतं. नमीला मात्र खूप आनंद झालेला असतो की राजा आणि अवनीची रिसेप्शन पार्टी आहे. आता तेवढ्यातच तिथे धने आणि पाने आलेले असतात. धन्याने सगळं काही साहित्य आणलेलं असतं जेवणासाठी. आचार्यही आलेला असतो, आचार्याने त्याचं काम सुरू केलेलं असतं. धन्या आणि पाण्या दोघंही आता राजाला आणि अवनीला कपडे घेऊन आलेले असतात. अवनीला सुंदर अशी साडी त्यांनी आणलेली असते, साडीचा कलरही छान असतो. पण आता पहिल्यांदा कुठल्या मुलीला त्यांनी साडी घेतलेली असते, त्यामुळे कन्फर्म नसतं की ही साडी त्यांनी आणली आहे ती बरोबर आणली आहे की नाही. म्हणून आता पाण्या तिथे बाहेर असलेला नमीला हाक मारतो आणि म्हणतो की जरा इकडे ये ना. नमीला काय, नमी लगेच तिथे येते आणि म्हणते की काय झालं. तेव्हा धन्या म्हणतो की ऐक ना, आम्हाला सांग की ही साडी कशी आहे, म्हणजे वहिनीला आवडेल ना ही साडी. आम्हाला काही साड्यांमधलं एवढं कळत नाही, दुकानदाराने जी दिली ती घेऊन आलोय आम्ही, बरोबर आहे ना. तर नमी म्हणते की अरे वा, साडीचा कलर तर खूप छान आहे आणि ब्लाऊज.
तेव्हा पाण्या म्हणतो की बापरे, ब्लाऊज म्हणजे काय? पाण्या म्हणतो की अगं ब्लाऊज साडीमध्येच कुठेतरी असेल बघ ना. तेव्हा नमी डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे बाबा, ब्लाऊज हा बाहेरून शिवावा लागतो. साडीसोबत साडीमध्ये ब्लाऊज पीस येतो, त्याचा आपल्याला सेपरेट ब्लाऊज शिवून घ्यावा लागतो. धन्या आणि पाण्या दोघंही डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की अरे बापरे, आता हा ब्लाऊज कसा शिवायचा? साडी तर आपण आणलीये, आता काय करायचं? नमी म्हणते की हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बाकीच्या तयारी तुम्ही करा. माझी एक मैत्रीण इथे राहते, मी तिला काहीतरी सांगते आणि पटकन हा ब्लाऊज शिवून आणते. आता अवनीचा कुठला ब्लाऊजही नाहीये मापाला, तर मी एक काम करते, माझ्या मापावर ब्लाऊज शिवून आणते. अवनीला तो होईल कसा बसा. मग यशोधन म्हणतो की जा जा बरं पटकन. मग नमी लगेच तिच्या मैत्रिणीकडे जाते आणि मैत्रिणीला तिने फक्त 2 तासात ब्लाऊज कसा बसा शिवून द्यायला सांगितलेला असतो. मग त्यानंतर नमी जेव्हा घरी असते तेव्हा 2 तासाने तिची मैत्रीण ही ब्लाऊज घेऊन आलेली असते. त्यावेळी सुला आत्या ही घरातच असते. नमीची मैत्रीण नमीच्या हातात पिशवी देते आणि म्हणते की ब्लाऊज शिवून झालाय, तू एकदा चेक करून घे. नमी म्हणते की हा हा, तू जा पटकन, मी माझं माझं बघेल. तेवढ्यात सुला आत्या तिच्या मैत्रिणीला विचारते की काय ग, काय आणलंयस पिशवीत? तेव्हा तिची मैत्रीण सांगते की काही नाही, नमीने ब्लाऊज टाकला होता ना शिवायला म्हणून. मग सुला आत्या नमीला विचारते की ब्लाऊज? नमी, तू कशाला ब्लाऊज टाकलास? तेव्हा नमीची मैत्रीण पुढे म्हणते की हा ना, मलाही कळलं नाही, तिला फक्त 2 तासात शिवून पाहिजे होता, एवढा अर्जंट ब्लाऊज हवा होता. मग सुला आत्याला डाऊट येतो आणि ती नमीला विचारते की नमे, खरं कारण काय आहे? तू एवढ्या 2 तासात ब्लाऊज शिवायला काय सांगितला? आणि तुझ्याकडे कोणती साडी आहे आणि तू कोणत्या साडीवर ब्लाऊज शिवू राहिली आहे? आता सुला आत्या तिला नाही नाही ते प्रश्न विचारायला लागते. मग काय, मग नमी पप करायला लागते. मी सगळ्यात पहिल्यांदा तिच्या मैत्रिणीला घरी काढून देते आणि म्हणते की बाई, तू जा घरी, मी तुझ्याशी नंतर बोलते. मग सुला आत्या नमीला म्हणते की मला सांग, हा ब्लाऊज कोणाचा आहे? नमी म्हणते की अगं कोणाचं काय, माझा आहे. मग सुला आत्या पिशवीतून तो ब्लाऊज बाहेर काढते आणि म्हणते की हा ब्लाऊज तर नवीन दिसतोय, अशी कुठलीही साडी आपल्या घरामध्ये नाहीये, मग हा ब्लाऊज कोणाचा आहे? तेव्हा नमी म्हणते की अगं कोणाचा नाहीये. सुला आत्या आता नमीवर ओरडते आणि तिला म्हणते की मला खरं खरं सांग नमी. तेव्हा नमी म्हणते की अवनीसाठी शिवलाय, आज त्यांचं रिसेप्शन आहे ना, म्हणून धन्यानी, पाण्यानी आणि यशानी ही जबाबदारी माझ्याकडे दिली होती आणि नमीचा ब्लाऊज मला शिवायला सांगितला होता, म्हणून मी शिवला. काय झालं त्यात? सुला आत्या म्हणते की काय झालं त्यात? तू माझ्या दुश्मनाचा ब्लाऊज शिवायला गेली होतीस. अगं, मी तुझी आई आहे ना, तुला कळतंय का? तुझा मामा आपला दुश्मन आहे आणि त्याच्यासाठी तू एवढं करत बसतेस. तू आहे ना, तू अशी सुधारणारच नाही, असं म्हणून डायरेक्ट नमीला ती मारायला सुरुवात करते. आता नमीला प्रचंड राग आलेला असतो, कारण नमी प्रत्येक वेळी गप्प बसलेली असते, परंतु आता नमी अजिबात गप्प बसत नाही आणि ज्या लाटण्याने सुला आत्या ही नमीला मारत असते ते लाटणं ती धरते आणि म्हणते की आई, आई बस झाला, तुझं खूप ऐकून घेतलं, खूप तू बोललीस, खूप ऐकलंस, तुझं सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे केलं, परंतु तू जे हे सगळं काही करते ना, ते इतकं चुकीचं आहे ना की बस. काय ग, तुला दुसऱ्यांचा आनंद देखवतच नाही का ग? मामाच्या घरात इतक्या दिवसांनंतर काहीतरी खुशखबर त्यांना मिळालीये, त्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद लावलाय, का नाट लावतेस ग? हे काय झालं, मी राजाच्या बायकोचा ब्लाऊज शिवून दिला तर कोणीतरी लागतो ना तो माझा. तू नसल मानत तरी सुद्धा मी मानते आणि लहानपणापासून मानते. आणि तुझे आणि मामाचे वाद कशावरून आहे हे मला चांगलंच माहितीये. तुलाच त्यांचं घर हवंय ना, तुलाच ते बळकवायचंय ना. सुला आत्या म्हणते की नमे, तोंड सांभाळून बोल हा. नमी म्हणते की जा, नाही बोलणार. आणि जर जर तू या रिसेप्शन पार्टीमध्ये काहीही धोका निर्माण केला तर तुझ्यासाठी मी कायमची मेली हा. मी तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही, अशी धमकी आता नमीने सुला आत्याला दिलेली असते आणि सुला आत्याला जागीच गार केलेलं असतं. आणि नमी आता तो ब्लाऊज घेऊन यशाकडे जाते. पाहुणे मंडळी सगळीजण गोळा झालेली असतात. सगळ्यांचं धन्या आणि पाण्या दोघंही स्वागत करत असतात, त्यांच्यावर अत्तर शिंपडत असतात. लोक तर नुसते टकामका बघत असतात की बापरे, यांच्या घरी आणि रिसेप्शन, तेही गाव जेवण, चक्क लोकांना हे जेवायला घालू राहिलेत, असे लोक आपापसात चर्चा करत असतात. आणि राजा आणि अवनीचीच सगळेजण वाट बघत असतात, परंतु राजा आणि अवनी अजून घरी आलेले नसतात. लोक आता केव्हाची खुर्चीवर बसलेले असतात. सर्वजण आता राजा आणि अवनीचीच वाट बघत असतात. धोंडीबा तर नुसता घरभर नाचत असतो, प्रत्येकाला म्हणत असतो की येईल बर का, माझी सून आणि माझा लेक येईलच आता इतक्यात. मग तेवढ्यात काय, राजा आणि अवनी तिथे आलेले असतात. राजा आणि अवनी हा सगळा प्रकार बघून शॉक होतात की घरी नक्की काय चाललंय. मग राजा आता यशोधनला विचारतो की दादा, हे सगळं काय आहे? तेव्हा यशोधन म्हणतो की अरे, तुम्हाला सरप्राईज दिलाय आम्ही सगळ्यांनी, तुमच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आहे आज.
हे ऐकल्यावर राजा तर प्रचंड टेन्शनमध्ये येतो. एकतर अवनीला पहिलाच मोठा धक्का बसलेला असतो, ते म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटचा. तिचं लग्न हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, हे तिला समजलेलं असतं. आणि दुसरा धक्का हा, की यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी असते. राजा आणि अवनी दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि हा सगळा प्रकार बघून दोघांनीही डोक्याला हात लावलेला असतो. अवनी मात्र राजाला म्हणत असते, की रिसेप्शन तू एकटाच कर, मी या रिसेप्शनमध्ये थांबणार नाही. सगळी लोक आता राजा आणि अवनीकडे टकामका बघू लागतात. तर मंडळी, अवनी आता या रिसेप्शनसाठी तयार होईल की नाही आणि झाली तर कशी, हे आपण पुढील ट्विस्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत. पण तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.